बघा पहिल्यांदा पेज नंबर 5 वरचं हे इक्वेशन 2 नंबरला आहे बाळांनो. गणित तुमच्या मेथडनं गणित सोडवलं तरी सुद्धा चालेल बाळांनो. सोल्युशन मध्ये काय येणार, इक्वेशन नंबर द्या पहिल्यांदा. x plus 7y is equal to 10. इक्वेशन नंबर 1. 3x minus 2y is equal to 7. इक्वेशन नंबर 2. बघा y ला y जाईल का बघा. आता जात नाही y ला y, पण yच घालवायचं आहे. तर ह्या 2 न अलीकडं गुणलं तर बेस 7 14 होईल आणि 7 न पलीकडं गुणलं तर 7 दुनी 14 होईल. मग दोन्ही बाजूला कॅल्क्युलेशन करावं लागतं. आपल्याला एकाच बाजूला कॅल्क्युलेशन करून जर गणित सुटत असेल तर ते सोपं बघायचं, वेळ जास्त घालवायचं नाही. 3x जाईल, 3x ला इथं 3x फक्त एका बाजूला गुणलं तरी चालेल. मग एका बाजूला -3 न गुणूया आपण इथं. -3 x multiplying by equation 3 7y is equal to 10. 3x minus 21 30 इक्वेशन नंबर 3. 3x ला 3x जाईल, ॲडिंग इक्वेशन 2 and 3. 3x minus 2y is equal to 7 minus 3x minus 21y is equal to minus 30. Adding 3x ला 3x गेला, 21 वजा आहे वजा 2 आहे वजा 23y. 30 मधून 7 गेलं वजा 23. साइन चेंज करून घेतलं, दोघांचे चिन्ह बदलून घेतली. y is equal to 23/23 आणि y is equal to 1. आलेली किंमत इक्वेशन नंबर 2 किंवा 3 मध्ये भरा, कोणत्याही इक्वेशन मध्ये भरा. आपण काय करूया इथं 2 मध्ये भरूया. 1 नंबरचे इक्वेशन लहान आहे पण 2 नंबरचे इक्वेशन दिसते आपल्याला. इन इक्वेशन 2 3x minus 2y is equal to 7. 3x minus 2 into y, y ची किंमत 1. बे कबे 3x is equal to 7. मायनसचं काय होणार, प्लस 3x 7 8 आणि 1 9. या 9 ला 3 न डिवाइड केलं, 3 त्रिक 9. x ची किंमत 3, y ची किंमत 1. 3 1. x is equal to 3 and y is equal to 1. आलेलं उत्तर बरोबर आहे का आपल्या नोट्स मध्ये पाहूया. 3 1 आलेलं आहे, अगदी व्यवस्थित उत्तर आलेलं आहे. आता इक्वेशन 1 मध्ये भरले, मी 2 मध्ये किंमत भरली, उत्तर 3च आलेलं आहे. म्हणजे 3 and 1 is the solution.